Hello everyone, we had started sales promotion. Okay, so in previous lecture we had seen what is meant by sales promotion, objectives of sales promotion and techniques involved in sales promotion. So you all know the main aim of any business is to get the maximum profit, and it is possible only when there will be a increase in the sales. So when this sale will increase, when we apply these various techniques, so these techniques will helpful for increasing the sale. And see, along with that techniques we should maintain the quality of our product also. Okay, म्हणजेच काय तर आपल्या प्रॉडक्टची क्वालिटी सुद्धा आपण चांगल्या प्रकारे मेंटेन केली पाहिजे. मीन्स असं होता कामा नये आपण ह्या टेक्निक्स अप्लाय केल्या. ओके, फॉर एक्झाम्पल फ्री सॅम्पल्स टेक्निक अप्लाय केली अँड फर्स्ट बॅच होती त्याची क्वालिटी खूप चांगली आहे, कस्टमर्सने नेलं. देन सेकंड बॅचची क्वालिटी खराब झाली, देन परत थर्ड बॅचची क्वालिटी खराब झाली, कस्टमर्स परत नेत नसेल, देन दिस इज नॉट युजफुल. ओके, आपल्या आपला ऑब्जेक्ट काय असला पाहिजे की जे आधीपासूनचे जे कस्टमर्स आहेत, ओल्ड कस्टमर्स आहेत, ओके, ते सुद्धा आपल्याकडे आले पाहिजेत परत. सो sales promotion means what? These are the short term incentives given to customers to motivate and encourage them to purchase the products or services. Sales promotion म्हणजे काय तर अशा टेक्निक्स आहेत, ह्या शॉर्ट टर्म टेक्निक्स असतात. मीन्स 50% डिस्काउंट ऑलवेज, होल इयर यू कांट गिव 50% डिस्काउंट. पूर्ण होल इयर तुम्ही 50% डिस्काउंट देऊ शकत नाही, बिकॉज इट्स नॉट अफोर्डेबल. ते तुम्हाला सुद्धा परवडणारं नाही आहे पूर्ण 50% डिस्काउंट देणं होल इयर, किंवा बाय टू गेट वन फ्री हे कंटिन्युअसली ठेवणं. सो ह्या टेक्निक्स आहेत की जसं आपण बघतो फेस्टिवल सीझन असतात, मीन्स दसरा ऑफर असतात, दिवाळी ऑफर असतात, गुढीपाडवा ऑफर असतात. जर शोरूम्स असतात, मोठी फर्निचर्सची शोरूम्स असतात, सो त्याच्यावरती दिवाळी ऑफर असते, दसऱ्यासाठी ऑफर असतात. देन व्हेरियस डीमार्ट आहेत, बिग बाजार आहेत. आता बिग बाजारची मोस्टली टी व्हीवरती ॲडसुद्धा चालत असते की पर्टिक्युलर जो पिरियड आहे, मीन्स फ्रॉम 1st Jan 2021 to 15th of January 2021 there will be 30% 40% discount on all products. Okay, in means a few years ago I had seen in one shop at a shop in कोल्हापूर, क्लोथिंगचं शॉप होतं कोल्हापूरमध्ये. दॅट आय हॅड सीन, आपण शॉपिंग करायची, देन जे काही बिल झालेलं आहे, सो तिथे काय असतं, एक क्लॉकवाईज डिरेक्शनने, जसं की आपलं क्लॉक असतं, आपलं आपण जे वॉलवरती क्लॉक लावतो तर तसे तिथे नंबर्स ते लिहिलेले असतात. जे काही डिस्काउंट असेल, मीन्स 5, 10, 15, 20, 30 ते त्या क्लॉकमध्ये असतं. आणि आपण ते काय करायचं, जस्ट जसं चक्र बोलतो ना आपण, त्या टाईप असतं, ते आपण फिरवायचं आणि जिथे ते स्टॉप होईल ॲरोज असतात, सो तिथे जे स्टॉप होईल तेवढं डिस्काउंट आपल्याला भेटणार. सपोज मी ते फिरवलं आणि 30वरती स्टॉप झालं तर मी जे काही खरेदी केले त्याच्यावरती मला 30% डिस्काउंट भेटणार. सो अशासुद्धा टेक्निक्स असतात सेल्स प्रमोशनच्या. ओके, so we had seen what is mean by sales promotion, objectives we had seen that is to introduce new product आपल्याला इंट्रोड्यूस करायचं आहे तर आपण ह्या टेक्निक्स आहेत सेल्स प्रमोशनच्या त्या अडॉप्ट करतो. देन टू अट्रॅक्ट न्यू कस्टमर्स फॉर मेंटेनिंग ओल्ड कस्टमर्स. देन आपल्या त्या फर्मची एक इमेज क्रिएट होण्यासाठी वी आर डुईंग द सेल्स प्रमोशन. देन आपला जो ब्रँड आहे तो ब्रँड फेमस होतो मार्केटमध्ये जेव्हा आपण सेल्स प्रमोशन करत असतो. कोणत्याही काही ज्या कंपनीज असतात त्या काय करत असतात, थ्रू बॅनर्स, डिरेक्टली ॲडव्हर्टाइजमेंट. ओके, जे तुम्ही टी व्हीवर बघता, यूट्यूबवरती बघत असता ॲडव्हर्टाइजमेंट थ्रू दॅट. सो त्याच्यामुळे तो पर्टिक्युलर ब्रँड आहे तो काय होतो तर पॉप्युलराइज होतो. देन असिस्ट सेल्समन अँड डीलर्स. आता सेल वाढवणं हे कोणाचं काम असतं, सेल्समन आणि डीलर्सचं काम असतं जनरली. बट आता ह्या सेल्स प्रमोशन टेक्निक्समुळे दिस विल हेल्पफुल फॉर द सेल्समन अँड डीलर्स फॉर इन्क्रीजिंग द सेल्स. देन इंड्यूस कस्टमर टू परचेस मोर आयटम्स. ह्याच्यामुळे काय होतं, आता जसं की आपण प्रिव्हियस लेक्चरला डिस्कस केलं, पॉईंट्स असतात काही खरेदीवर, मीन्स
2,500ची खरेदी केली तर 50 पॉईंट्स. देन मग तुमचे 100 पॉईंट्स झाले, म्हणजे पूर्ण पर्टिक्युलर आता 6 महिन्यामध्ये तुम्ही जेवढे खरेदी कराल ओके त्याच्यावर पॉईंट्स ठरलेले असतात. मग तुमचे 100 पॉईंट्स सगळे झाले की तुम्हाला मग काय मिळणार, गिफ्ट्स मिळणार. ओके, अशा टेक्निक्स असतात. सो त्याच्यामुळे काय होतं, आता एखाद्या कस्टमरने 1,000ची शॉपिंग केली, मग अजून थोडी शॉपिंग करूया, मग अशी आपली 2,500ची शॉपिंग होईल, की जेणेकरून अशा ॲट्रॅक्टिव्ह वेज असतात. सो त्याच्यामुळे कस्टमर्स जास्त शॉपिंग करतात. सो दॅट इज टू इंड्यूस कस्टमर टू परचेस मोर आयटम्स. Then we had seen the techniques of sales promotion to give free samples, then through trading stamps, then through coupons, premium or bonus offer. So in that pack premium means जसं कोलगेटचं सांगितलं, कोलगेट मी घेतली 200 ग्रॅमची, बट त्याच्यामध्ये काय आहे, आतमध्ये ब्रश इज ऑलरेडी गिव्हन अलॉंग विथ दॅट. मीन्स त्या मेन प्रॉडक्ट माझा काय आहे परचेस करायला गेले, मीन्स फ्री प्रॉडक्ट इज गिव्हन अलॉंग विथ द प्रॉडक्ट परचेस बाय कस्टमर. देन रियुजेबल कंटेनर लाईक कंटेनर्स ऑफ च्यवनप्राश, बोर्नविटा. देन फ्री इन द मेल प्रीमियम, दॅट इज फ्री गिफ्ट इज गिव्हन टू कस्टमर ऑन, म्हणजे प्रूफ दाखवलं की जसं एखादं कोणतंही असतं मीन्स काही वर्षापूर्वी डॉक्टर रेडीज ही एक फार्मसीची कंपनी आहे. सो डॉक्टर रेडीजचे ब्रँड आहेत ओमी, ओमी-डी. सो त्यातलं जे ओमी-डी जे आहेत किंवा ओमेज-DSR आहे, सो त्यांना स्कीम काय होती, ओमेज-DSR, ओमी-डी, ओमेज-जी, ओमेज असेचे ब्रँड आहेत. सो त्याला स्कीम होती, तो जो बॉक्स येतो पूर्ण त्या स्ट्रिप्सचा, सो त्या बॉक्सवरती कोड असतो, तो म्हणजे बारकोड टाईप असतो, आणि तो कॉईन आहे त्या कॉईनने स्क्रॅच करायचा, आणि मग ते स्क्रॅच केलेले जे कॉईन्स असतात ओके, कॉईन्स नाही म्हणजे ते कुपन लाईक असतं, ते बॉक्सवरच असतो, स्क्रॅच करायचं ते, आणि जो कोड असतो मग तो त्याचे डॉक्टर रेडी कंपनीचे जेव्हा MR असतील देन ते कंपनीला पुढे ते पाठवतात. दॅट इज मग ते त्याला प्रूफ ऑफ परचेस असं म्हटलं जातं. ओके, सो दॅट इज फ्री इन द मेल प्रीमियम. देन प्राईज कॉन्टेस्ट मीन्स काही डिफरंट काय केल्या जातात, कॉन्टेस्ट म्हणजे स्पर्धा ज्या आहेत ह्या ठेवल्या जातात, आणि स्पर्धेत जिंकणाऱ्यांना बक्षीस, जसं की लकी ड्रॉ वगैरे असतं, माहितीच आहे तुम्हाला. लकी ड्रॉ च्या असतात, कोण जे काढेल त्याला लकी ड्रॉ, त्याला एखादी वस्तू लागणार, TV लागणार, घड्याळ लागणार, लाईक दॅट ओनली. देन हिअर म्हणजे प्राईज कॉन्टेस्टमध्ये जे काही कस्टमर्स असतात, बायर्स असतात, वुड बी बायर्स असतात, त्यांना स्लोगन्स पर्टिक्युलर, एखादं मी समजा क्रीम तयार केलं तर त्यांना त्याच्याबद्दल स्लोगन्स आणि लिहायला सांगितली जातात, त्यांनी ती लिहायची, आणि ज्याचं कोणाचं खूप चांगलं असेल त्याला ते मग फ्रीमध्ये प्रॉडक्ट मिळतं. देन फेअर्स अँड एक्झिबिशन्स लाईक आय हॅव टोल्ड यू एक्झाम्पल, लायन्स महोत्सव असतो, जेसिस फेस्टिवल, लाईक दॅट. सो इन दॅट ऑल रिटेलर्स जे काही असतात बिझनेसमनचे, सो दे आर अंडर वन रूफ, अँड दे आर तिथे ते डेमॉन्स्ट्रेशनसुद्धा करून दाखवतात, ते डिस्प्ले करतात त्यांचा प्रॉडक्ट. ओके, सो दीज आर द टेक्निक्स ऑफ सेल्स प्रमोशन. Okay, so after that after studying these techniques are important from your exam point of view, and objectives are also important. Then we will see next salesman. Salesman म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे. So this is also important, salesman, then its qualities of salesman all is very important. So salesman म्हणजे काय, salesman कोणाला म्हणतात तर असा व्यक्ती की जो प्रॉडक्ट विकत असतो त्याला सेल्समन असं म्हणतात. सो एखाद्या मेडिकलमध्ये तुम्ही गेलात, तिथे मेडिकलमध्ये फार्मासिस्ट असतात, मोठं मेडिकल असेल 2 or 3 फार्मासिस्ट आर ऑल्सो देअर, अँड अलॉंग विथ सेल्समन, त्यांच्यासोबत काय असतात तर सेल्समनसुद्धा असतात. ओके, फार्मासिस्ट इज ऑल्सो अ सेल्समन. फार्मासिस्ट जेव्हा एखाद्या रिटेल स्टोअरमध्ये किंवा होलसेल स्टोअरमध्ये जेव्हा जॉब करत असेल तेव्हा फार्मासिस्ट हा काय आहे, सेल्समनच आहे. So listen these techniques, listen these qualities of salesman very carefully, because these will be useful in your future also. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली ह्या फील्डमध्ये काम कराल आफ्टर कम्प्लिटिंग युअर SY-D-Pharm, जेव्हा तुम्ही ट्रेनिंग घेत असाल, ओके, तुमचं फायनल एक्झाम झाल्यावर तुम्हाला ट्रेनिंग असतं 3 monthsचं मेडिकलमध्ये. सो हे जे काही टेक्निक्स आपण ह्या ज्या क्वालिटीज आपण ज्या आत्ता काही डिस्कस करू, देन टाईप्स जे आहेत सेल्समनचे, हे नॉलेज दिस विल बी
व्हेरी हेल्पफुल फॉर यू इन फ्युचर, की कस्टमर्सशी कसं वागलं पाहिजे, आपल्यामध्ये काय क्वालिटीज असल्या पाहिजेत ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. सो सेल्समन मीन्स व्हॉट, ही इज अ पर्सन ओके हू सेल्स द गुड्स टू कस्टमर इज नोन ॲज अ सेल्समन, की जो कस्टमर्सना गुड्स ह्या विकत असतो. सेल करणं म्हणजे काय तर विकत असणं, त्याला सेल्समन असं बोलतात. ओके, सो in olden days it was general tradition that sons used to adopt the profession of his father. म्हणजे काय तर ओल्डर डेजमध्ये जनरली असं होतं की मुलगा आहे तो वडिलांचा व्यवसाय करायचा, पिढीजात परंपरागत व्यवसाय. आपण बघितलं जॉईंट हिंदू फॅमिली फर्म. ओके, सिन्स दे यूज टू लर्न द सेल्स टेक्निक्स फ्रॉम हिज फादर. मग तेव्हा तो ज्या ह्या टेक्निक आहे ह्या स्वतः त्याच्या वडिलांकडून शिकायचा, काय सेल्सच्या टेक्निक्स असतात की जेणेकरून म्हणजे कस्टमर्सशी कसं गोड बोलायचं जेणेकरून कस्टमर्स आपल्याकडे येतील. देन कस्टमर्सना हेल्प कशी करायची टू चूज द राईट प्रॉडक्ट. सो अशा काही टेक्निक्स तो मुलगा त्यांच्या वडिलांकडूनच शिकत असे. बट सी नाउअडेज द सेलिंग टेक्निक्स हॅव अंडरगॉन सम मेनी चेंजेस. सो अ पर्सन हू वॉन्ट्स टू अडॉप्ट okay selling as a career will have to undergo intensive coaching and training. म्हणजे काय सेल्समनसाठी आता भरपूर कोचिंग आणि ट्रेनिंग्सच्या फॅसिलिटीज आहेत. सो त्याच्यामुळे तेव्हा त्या ट्रेनिंगमध्ये सेल्समनमध्ये कोणत्या क्वालिटीज डेव्हलप केल्या गेल्या पाहिजेत ते सगळं त्या सेल्समनला शिकवलं जातं. सो सी सक्सेस ऑफ एनी फर्म इट्स डिपेंड्स ऑन दॅट परफॉर्मन्स ऑफ देअर सेल्स फोर्स. म्हणजे काय, कोणतीही फर्म असेल, वेदर इट्स मेडिकल आहे, होलसेल आहे किंवा ग्रोसरी शॉप आहे, देन अदर क्लोथिंग शॉप आहे. सो त्या फर्मचा जो काही सेल आहे म्हणजे काय सक्सेस होणं म्हणजे त्या फर्मची ग्रोथ जास्तीत जास्त ग्रोथ होणं हे कशावरती अवलंबून असतं तर त्या सेल्समनवरती अवलंबून असतो. तो सेल्समन किती जास्तीत जास्त चांगलं काम करतो आहे, किती जास्त कस्टमर्सना स्वतःकडे अट्रॅक्ट करतो आहे आणि लोक जास्तीत जास्त किती खरेदी करतात. म्हणजे काय, सेल्समनने अशा प्रकारे बोललं पाहिजे, अशा प्रकारे वागलं पाहिजे, अशा प्रकारे त्याने अट्रॅक्टिव्ह राहिलं पाहिजे की जेणेकरून जास्तीत जास्त कस्टमर हे आपल्या दुकानात येतील आणि आपल्या दुकानात आल्यानंतर ते जास्तीत जास्त खरेदी आपल्याकडेच करतील. अशा प्रकारे सेल्समनने बिहेवियर केलं पाहिजे. अंडरस्टूड. सेल्समनचं मेन काम काय असतं आणि सेल्समन कोण असतं ते. आता मेडिकलमध्ये तुम्ही आता बघायला गेलात तर उद्या तुम्ही फार्मासिस्ट ॲज अ फार्मासिस्ट म्हणून जॉब कराल और यू विल ओपन युअर ओन स्टोअर. ओके, सो दॅट टाईम यू आर ऑल्सो अ सेल्समन. तेव्हा तुम्ही सुद्धा काय आहात, ओनर. इफ यू आर ओनर, ओके, ओनर इट्स गुड, यू आर ओनर ऑल्सो अँड अलॉंग विथ दॅट यू आर सेल्समन ऑल्सो. त्याच्याशिवाय तुम्ही सेल्समनसुद्धा आहात. फक्त ओनर आहे, मेडिकल झालं, चालू केलं, टाकलं मेडिकल झालं, फक्त खुर्चीवर बसून पैसे घेत राहिलं एवढंच काम होत नाही. ओके, ते मेडिकल टाकल्यानंतर जास्तीत जास्त माझ्या फर्मचा, माझ्या मेडिकलचा जास्तीत जास्त बिझनेस कसा होईल, मी काय काय टेक्निक्स अप्लाय करू की जेणेकरून जास्त कस्टमर्स हे माझ्याकडे येतील. सो त्या टेक्निक्स आपण बघितल्या, काय काय टेक्निक्स होत्या त्या. ओके, सो या टेक्निक्स अप्लाय केल्या पण तशा क्वालिटीजसुद्धा आपल्याकडे असल्या पाहिजेत. काही काही दुकानामध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, सेल्समन जे असतात ते म्हणतात की तुम्हाला घ्यायचं असेल तर हे घ्या नाहीतर जावा. सो अशा ह्याच्यामध्ये कोणी त्या दुकानामध्ये किंवा त्या शॉपमध्ये जाणार आहे का खरेदी करायला? ऑफकोर्स नॉट. बट एखादा सेल्समन खूप चांगला असेल, खूप चांगल्या प्रकारे कन्व्हिन्स करत असेल, खूप चांगल्या प्रकारे बोलत असेल आणि तुम्ही जे काही प्रॉडक्ट खरेदी करणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला हेल्प करणार असेल, ओके, देन यू डेफिनेटली यू चूज दॅट शॉप. Okay, so therefore it is essential to engage well qualified, trained, energetic and young persons as the company's sales force. So company's sales force म्हणजे कंपनीचे जे काही सेल्समन आहेत ते अशा प्रकारे असले पाहिजेत की जे क्वालिफाईड असले पाहिजेत, त्यांना प्रॉपर ट्रेनिंग दिलेले पाहिजे, एनर्जेटिक असले पाहिजेत. ओके, ही शुड मस्ट बी फिजिकली फिट, मेंटली अँड फिजिकली ही शुड बी फिट अँड यंग persons. Okay, they ॲज अ कंपनीज सेल्समन. सो
देर आर सो मेनी मीन्स इंटेन्सिव्ह कोचिंग अँड ट्रेनिंग जे सेल्समन्सना काय करत असतात तर घडवत असतात. ओके, सो आत्ता पण जे आपण बघणार आहोत क्वालिटीज आहेत सेल्समनच्या. सो तुम्ही जेव्हा फ्युचरमध्ये काम करायला जाल तेव्हा ह्या क्वालिटीज तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये डेव्हलप करायच्या आहेत. सो फर्स्ट वी विल सी टाईप्स ऑफ सेल्समन. सेल्समन्सचे टाईप्स काय आहेत ते आपण बघायचे आहेत. So they are divided into generally 3 types. Number 1, manufacturer salesman. Number 2, wholesaler salesman. Number 3, retailer salesman. Okay, so first one by one we will see. First we will see manufacturer salesman. Manufacturer salesman म्हणजे काय की जे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे त्याच्यासाठी काम करत असतात. फॉर एक्झाम्पल सिप्ला कंपनी ही माझी आहे आणि मी सेल्समनना काय करते, अपॉइंट करते काही सेल्समनना. त्या सेल्समनचं काम काय असतं तर त्यांनी वेगवेगळे जे डिस्ट्रीब्युटर्स आहेत. ओके, आता माझी सिप्ला कंपनी आहे गोव्यामध्ये. ओके, सो गोव्यामध्ये माझी सिप्ला कंपनी आहे. सो सिंधुदुर्गमधले जे कोणी डिस्ट्रीब्युटर असतील सिप्ला कंपनीचे, होलसेलर्स असतील आणि रत्नागिरी जिल्ह्यामधले, रत्नागिरी डिस्ट्रिक्ट्समधले जे कोणी होलसेलर्स असतील तर ह्या सेल्समनचं म्हणजे मॅन्युफॅक्चरर सेल्समनचं मी त्याला काम काय सांगणार, सिंधुदुर्गातले डिस्ट्रीब्युटर आणि रत्नागिरी डिस्ट्रिक्टमधले डिस्ट्रीब्युटर. ओके, सो ह्यांच्यासोबत तुला काय करायचं आहे, वर्क करायचं आहे. तू काय करायचं, आपले जे सगळे सिप्लाचे प्रॉडक्ट्स आहेत, कोणते कोणते सुपेरियर आपले प्रॉडक्ट आहेत अदर कंपनीजपेक्षा, देन आपण किती डिस्काउंट देतो, आपण स्कीम काय देतो, हे सगळं तू मॅन्युफॅक्चरर्सना जाऊन सांगायचं. ओके, म्हणजे आपला सेल काय करायचा, वाढवण्याचा तू प्रयत्न करायचा. सो नाव सी मॅन्युफॅक्चरर सेल्समन्स व्हॉट दे एक्झॅक्टली डू, दे डील ओनली इन लिमिटेड नंबर ऑफ प्रॉडक्ट्स मॅन्युफॅक्चर्ड बाय दॅट मॅन्युफॅक्चरर. आता मी सिप्ला कंपनी काढली आहे. ओके, आणि माझ्याकडे जे सगळे प्रॉडक्ट आहेत मी जे मॅन्युफॅक्चरर करत येते. ओके, मीन्स लिमिटेड नंबर ऑफ प्रॉडक्ट्स असतात. ओके, मीन्स काही समजा मी सिप्लाची क्रीम ऑइंटमेंट बनवते तर हे काय झाले, लिमिटेड नंबर ऑफ प्रॉडक्ट झाले माझ्याकडे. सो हा जो सेल्समन आहे ह्या प्रॉडक्ट्ससोबत काय करणार तर ह्याला काम करायचं असतं. दे possesses highly specialized and extensive knowledge about all those products which they have to explain to customers. आता मॅन्युफॅक्चररचे कस्टमर्स कोण असतात, डिरेक्टली कंझ्युमर. कंझ्युमर म्हणजे काय तर डिरेक्टली पेशंट. हा कस्टमर आहे मॅन्युफॅक्चररचा, बरोबर आहे, पण डायरेक्ट होत नाही कस्टमर तो. मग त्याचे कस्टमर्स कोण असतात मॅन्युफॅक्चररचे तर जे होलसेलर्स असतील. मी माझी कंपनी गोव्यामध्ये चालू केली आहे सिप्लाची, बरोबर, तर सिंधुदुर्गामधले डिस्ट्रीब्युटर्स आणि रत्नागिरी डिस्ट्रिक्टमधले डिस्ट्रीब्युटर्स और अदर जाऊन सांगली, मिरज, ओके, त्या ज्या ह्याच्यामधले डिस्ट्रीब्युटर्स असतील तर ते कोण आहेत, ते माझे कस्टमर आहेत. सो मी त्या सेल्समनना सांगणार ह्या सगळ्या कस्टमर्सना जाऊन तू भेटायचं. आपले जे प्रॉडक्ट्स आहेत सगळे क्रीम, ऑइंटमेंट, हे कसे प्रॉडक्ट्स आपले इतर कंपनीपेक्षा सुपेरियर आहेत हे तू त्यांना सांगायचं आणि त्यांच्याकडून ऑर्डर्स घेऊन यायच्या. हे काम असतं त्याचं. आणि त्याच्यासाठी मग त्याला चांगल्या प्रकारचं नॉलेज असलं पाहिजे, स्पेशलाइज अँड एक्सटेन्सिव्ह नॉलेज आहे. जे काही प्रॉडक्ट्स आहेत, क्रीम मी मॅन्युफॅक्चर करते, ऑइंटमेंट मॅन्युफॅक्चर करते, त्या सगळ्याचं त्याला काय असलं पाहिजे, पूर्णपणे नॉलेज असलं पाहिजे. आणि ते त्याने एक्सप्लेन केलं, म्हणजे चांगल्या प्रकारे कस्टमर्सना काय केलं पाहिजे तर एक्सप्लेन केलं पाहिजे. दे डील डिरेक्टली विथ द मिडलमॅन अँड कलेक्ट बल्क ऑर्डर्स फ्रॉम देम. आता हे जे मॅन्युफॅक्चरर सेल्समन असतात ते डायरेक्टली कोणाशी डील करतात, मिडलमॅनशी. आता मिडलमॅन आपण बघितले आहेत, होलसेलर्स आहेत. ओके, सो डिस्ट्रीब्युटर्स हे कोण आहेत, दीज आर द मिडलमॅन. ओके, सो ते डायरेक्टली मिडलमॅनना काय करतात, कॉन्टॅक्ट करतात आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात, बल्क ऑर्डर म्हणजे काय तर मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्डर जी आहे ती कलेक्ट करतात. ऑर्डर कलेक्ट करून आणतात त्यांच्याकडून आणि मग ते मॅन्युफॅक्चरर, तो मी सेल्समन आहे, मी जो पाठवला आहे त्याला मी सगळं सांगितलं, जा तू सगळं हे जे डिस्ट्रिक्ट मी तुला दिलेले आहेत त्यांच्याकडून तू बल्कमध्ये ऑर्डर घेऊन यायची आणि मग तो मला परत ती ऑर्डर देणार. ओके, मीन्स फॉर एक्झाम्पल रत्नागिरीतले ब्रिज डिस्ट्रीब्युटर आहेत,
सो त्यांना ही सगळी ऑर्डर हवी आहे, तो मला आणून देणार ती ऑर्डर, हे त्यांचं काम असतं. अँड पास ऑन द सेम टू मॅन्युफॅक्चरर्स. मॅन्युफॅक्चरर म्हणजे ही जी ऑर्डर आहे ती सेम कोणाला द्यायची, तर मॅन्युफॅक्चररला. ओके, सो हे कोण आहेत, तर मॅन्युफॅक्चरर सेल्समन आहेत. आलं लक्षात मॅन्युफॅक्चरर सेल्समन म्हणजे काय. देन नेक्स्ट इज द होलसेलर सेल्समन. आता होलसेलर सेल्समन म्हणजे काय, तर होलसेलमध्ये काम करणारे, डिस्ट्रीब्युटरकडे काम करणारे सेल्समन म्हणजे कोण, तर होलसेलर सेल्समन आहेत. सो दे वर्क फॉर होलसेलर, डील विथ द रिटेलर ऑर इंडस्ट्रियल कन्झ्युमर्स. ते कोणासाठी काम करतात, होलसेलरसाठी. आणि कोणाबरोबर डील करतात, तर रिटेलरसोबत. जे मॅन्युफॅक्चरर होलसेलर होते ते कोणासोबत डील करत होते, तर मिडलमॅनसोबत. आणि हे होलसेलर सेल्समन आहेत ते कोणासोबत डील करतात, रिटेलरसोबत ऑर इंडस्ट्रियल कन्झ्युमर्ससोबत. आता ह्याच्यामध्ये आउटडोअर सेल्समन आणि इनडोअर सेल्समन आहे. आता आउटडोअर सेल्समन म्हणजे काय, आउटडोअर सेल्समन, आता फॉर एक्झाम्पल एक स्टॉकिस्ट लक्षात घ्या कोणतंही. जर तुमचं मेडिकल असेल तर तुम्हाला माहिती असेल, फॉर एक्झाम्पल ब्रिज डिस्ट्रीब्युटर आहेत रत्नागिरीला. सो त्यांच्याकडून त्यांचे पर्टिक्युलर डेज ठरलेले असतात. मीन्स देवरुखमध्ये यायचं तर मीन्स थर्सडे फ्रायडे. ओके, मीन्स 15 डेज, आफ्टर 15 डेजच्या गॅपने ते असे सगळीकडे टूरवरती जात असतात. आता समजा त्यांना देवरुखमध्ये यायचं असेल तर मग ते थर्सडे आणि फ्रायडे असेल ते देवरुखमध्ये येतात. मग ते कोण आहेत, तर सेल्समन असतात, होलसेलर सेल्समन. सो मग ते सांगतात, त्यांच्याकडे काय असतं, एक बुक असतं. देन ऑर्डर आपल्याकडून घेतात ते रिटेलर्स जे आहेत त्यांच्याकडून. मग काय करतात, ते ऑर्डर घेत असतात. देन पेमेंट कलेक्ट करतात. त्या पार्टीचं कुठचं जे पेमेंट आहे ते पेमेंट कलेक्ट करत असतात ते. आणि दॅट सेम ऑर्डर देन पास थ्रू द जे कोणी ओनर्स आहेत. सो त्या ओनर्सना ती सेम ऑर्डर आहे ती काय करत असतात, तर पास करत असतात. ओके, सो दिस इज होलसेलर सेल्समन. त्याला काय म्हणतात, तर होलसेलर सेल्समन असं म्हणतात. मग आता आउटडोअर म्हणजे काय, तर बाहेर फिरणारे, म्हणजे मार्केटमध्ये येणारे, मार्केटमध्ये जाणारे जे कोणी असतात ते होलसेलर सेल्समन आहेत. आणि मग ते काय करतात, सगळीकडे जातात. ते दुकान म्हणजे सगळी जी मेडिकल शॉप्स आहेत त्या सगळ्या मेडिकल शॉप्समध्ये जातात. त्याच्यानंतर रिटेलर्सकडून ऑर्डर घेतात. जास्तीत जास्त कशी ऑर्डर घेता येईल स्वतःकडे ते बघतात. त्याच्यानंतर नवीन कोणते कोणते प्रॉडक्ट आहेत ते सांगतात. किंवा समजा एखाद्या रिटेलरने फक्त 3 स्ट्रिप्सची ऑर्डर दिली, देन ते सांगतात ही स्कीम आहे 5+1 और 10+2 अशी स्कीम आहे. सो त्याच्यामुळे मग काय होतं, मग अशा स्कीम्समुळे मग जे कोणी कस्टमर्स जे रिटेलर आहेत ते जास्तीत जास्त गुड्स घ्यायला तयार होतात. ओके, सो हे कोण झाले, तर आउटडोअर सेल्समन झाले. ह्यांना काय म्हणतात, तर आउटडोअर सेल्समन असं म्हणतात. So see, outdoor salesmen go out in the market and explain the retailers about new products available. मार्केटमध्ये जातात आणि रिटेलर्सना काय एक्सप्लेन करतात, नवीन प्रॉडक्ट कोणता आला आहे त्याच्याबद्दल एक्सप्लेन करतात. देन स्टॉक्स रेडीली अवेलेबल, न्यू टेक्निक्स ऑफ सेल्स प्रमोशन. स्टॉक अवेलेबल आहे का, मीन्स काही प्रॉडक्ट्स असतात जसं की मास्क सॅनिटायझर बघितलं आपण. कोरोना जेव्हा स्टार्ट झाला तेव्हा शॉर्ट पडले होते मास्क सॅनिटायझर. सो असे काही असतात, ते सांगतात की आता स्टॉक आहे तर आता तुम्ही घेऊन ठेवा, नंतर तो प्रॉडक्ट आहे तो संपून जाईल, देन तुमच्या वाट्याला काहीच येणार नाही. सो अशा प्रकारे ते सांगत असतात. देन न्यू टेक्निक्स ऑफ सेल्स प्रमोशन, व्हेरियस टाईप्स ऑफ कन्सेशन्स गिव्हन टू रिटेलर्स. परत ते काय सांगतात रिटेलर्सना की हा प्रॉडक्ट आहे, मीन्स एखादं समजा फेस पॅक आला आहे कोणत्याही मार्केटमध्ये. सो मग त्याच्या नवीन टेक्निक काय आहेत सेल्स प्रमोशनच्या, तुम्ही तो कशाप्रकारे लोकांना विकू शकाल, त्याचे काय काय फायदे सांगू शकाल. किंवा जशा काय टेक्निक्स बघितल्या आपण, बाय टू गेट 1 फ्री सारख्या अशा टेक्निक्स आहेत त्या सांगतात. देन कन्सेशन्स काय दिलं जातं रिटेलर्सना ॲज वेल ॲज कन्झ्युमर्सना, म्हणजे काय डिस्काउंट, जसं की मी सांगितलं स्कीम्स असतात 5+ असं सांगतात ते. देन कन्झ्युमर्सना काय मग ह्याच्यामध्ये डिस्काउंट किती देऊ शकता तुम्ही.
मीन्स काही प्रॉडक्ट्स असतात की ज्याच्यामध्ये मार्जिन जास्त असतं. सो इन दॅट केस तुम्ही मग कस्टमर्सना अट्रॅक्ट करण्यासाठी तुम्ही मोर डिस्काउंट देऊ शकता. अँड बुक ऑर्डर्स फ्रॉम द रिटेलर्स, आणि ते हे जे आउटडोर सेल्समन असतात मग ते रिटेलरकडून ऑर्डर घेतात. ऑर्डर घेणं म्हणजे काय, तर त्या रिटेलरने कोणते कोणते सगळे प्रोडक्ट आहेत सिप्लाचे ते त्यांना क्वांटिटी सांगायची असते. ओके, मीन्स डायटॉर +5 टॅब्लेट्सच्या 10 स्ट्रिप्स, देन ॲस्थॅलिन 4 टॅब्लेट्स, और जे काही असतील प्रॉडक्ट्स आयबुजेस्टिक प्लस सिरप सस्पेन्शन 5 बॉटल्स, त्याची ऑर्डर त्यांना सांगायची असते. किती क्वांटिटी हवी, प्रॉडक्ट कोणता आणि क्वांटिटी किती ते सांगायचे असते. त्याला ऑर्डर असं म्हणतात. ओके, बुक ऑर्डर्स, त्यांच्याकडून ऑर्डर आहे ते बुक करून घेतात आणि मग ती ऑर्डर आहे ते कोणाला देतात, तर जो कोणी ह्याच्यामध्ये येऊन म्हणजे फर्ममध्ये येऊन ती ऑर्डर आहे ती देत असतात आणि पेमेंट पण कलेक्ट करतात. जिथे जिथे ते जातील तिथे त्याचं काय जे पेमेंट असेल, 15 दिवसाची साईट 21 दिवसाची साईट दिलेली असते. सो पेमेंट ऑल्सो कलेक्टेड. द इंडोर सेल्समन वर्क ऑन द शॉप इटसेल्फ. आता आपण काय बघितले, पहिले आउटडोर सेल्समन बघितले, देन इंडोर सेल्समन वर्क ऑन शॉप इटसेल्फ. ते फक्त शॉपमध्येच काम करत असतात. ते काय करतात, दे रिसीव द रिटेलर्स, म्हणजे काय, जे कोणी तिथे रिटेलर्स जातील माल आणायला त्यांना ते काय करतात, तर त्यांना ती ऑर्डर त्यांची घेतात. ऑर्डर तिथल्या तिथे लगेच ते काढून देतात अँड सप्लाय द प्रॉडक्ट्स रिक्वायर्ड बाय देम. आणि मग त्यांना प्रॉडक्ट्स आहेत ते काय करत असतात, ते सप्लाय करत असतात. ओके, इंडोर सेल्समन. सो इंडोर सेल्समनचं काम काय असतं, ते त्या दुकानातच म्हणजे शॉपमध्येच ते काम करत असतात आणि मग ते जे कोणी रिटेलर्स येतील त्यांना ते तसाच्या तसा माल काढून देतात. अँड दे ऑल्सो हेल्प द होलसेलर इन द अदर काइंड्स ऑफ ॲक्टिव्हिटीज लाईक चेकिंग द आर्टिकल्स, बँक वर्स, काउंटिंग ॲज डिझायर्ड बाय द होलसेलर. होलसेलर जे काही दुसरी कामं सांगेल ते कामंसुद्धा ते करायला तयार होतात. म्हणजे ते सेल्समन एक त्या डिस्ट्रीब्युटरमध्येच असतात. ओके, सपोज जर इन फ्युचर तुम्ही कधी गेलात कोणत्या डिस्ट्रीब्युटर्सकडे किंवा तुमच्या गावामध्ये कोणते जर फार्मास्युटिकल डिस्ट्रीब्युटर्स आहेत तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता त्यांचं वर्क कसं चालतं ते तिथे. ओके, सो दिस इज इंडोर सेल्समन. देन नेक्स्ट इज द रिटेलर सेल्समन. आता रिटेलर सेल्समन म्हणजे कोण, जे की ह्याच्यामध्ये आहेत ते रिटेल स्टोअरमध्ये असणारे सेल्समन, त्यांना काय म्हणतात, तर रिटेलर सेल्समन असं म्हणतात. सो दे डील विथ ॲक्च्युअल कन्झ्युमर्स. रिटेलर सेल्समन कोणासोबत डील करतात, ॲक्च्युअल कन्झ्युमरसोबत, कस्टमरसोबत ते काय करतात, डील करत असतात डिरेक्टली. ओके, सो इट रिक्वायर्स स्पेशल काइंड ऑफ ट्रेनिंग अँड टेक्निक टू डील विथ द डिफरंट काइंड ऑफ पर्सन. आता हे ॲक्च्युअली कन्झ्युमरशी डील करणार आहेत. लास्ट कोण असतो, एंड युजर कोण, हू इज द एंड युजर ऑफ एनी प्रॉडक्ट. लास्ट उपभोक्ता कोण असतो कोणत्याही प्रॉडक्टचा, तर कन्झ्युमर. कन्झ्युमर म्हणजे जो कोणी कस्टमर आहे तो लास्ट हे असतो. त्याच्यामुळे त्यांना खूप चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे आणि त्यांच्याकडे खूप चांगल्या प्रकारच्या टेक्निक असल्या पाहिजेत. बिकॉज he will have to receive, attend and serve the customers in a courteous and polite manner. Okay, so as to win their goodwill and sell the products desired by them. So त्यांच्याकडे काय असलं पाहिजे, तर एक कस्टमर्स, वेगवेगळ्या टाईपचे कस्टमर्स असतात. त्या काही कस्टमर्सना आता मेडिसिनमध्ये तुम्ही बघू शकता कस्टमर्स काही खूप प्रश्न विचारणारे असतात. देन त्याच्यासारखाच जर दुसरा प्रॉडक्ट असेल तर मग आपल्याला सांगता आलं पाहिजे की माझा प्रॉडक्ट हा दुसऱ्या प्रॉडक्टपेक्षा कसा सुपेरियर आहे. सो त्याच्यामुळे ह्या हे जे रिटेलर्स आहेत त्यांना एक पोलाईट मॅनरने, ओके, मीन्स कोणतेही गावागावातले लोक असतात ते रिटेल शॉपमध्ये येत असतात, कुठूनही इलिटरेट पीपल्स येत असतात, अनएज्युकेटेड येत असतात. सो ही पोलाईट मॅनरने म्हणजे काय, तर नम्रपणाने त्यांनी वागलं पाहिजे कस्टमर्ससोबत. ओके, सो ॲज टू विन देअर गुडविल म्हणजे काय, तर त्यांचा विश्वास आहे तो आपण जिंकला पाहिजे आणि मग त्यांना आपण प्रोडक्ट सेल केले पाहिजेत. ओके, सो दीज आर द टाइप्स ऑफ सेल्समन. वी हॅड सीन मॅन्युफॅक्चरर्स, होलसेलर्स अँड रिटेलर सेल्समन. ओके, आफ्टर दॅट वी विल सी द क्वालिटीज ऑफ सेल्समन.
आता आपल्याला काय बघायचं आहे, सेल्समनच्या क्वालिटीज म्हणजे काय, तर सेल्समनकडे कोणत्या क्वालिटीज, कोणत्या टेक्निक्स असल्या पाहिजेत की जेणेकरून काय होणार, ह्या ज्या क्वालिटीज त्याच्याकडे असतील तर त्या फर्मचा सेल आहे तो जास्तीत जास्त होणार. आता तुम्ही डीमार्टला गेला असाल और रिलायन्स बाजारला बघितलं असाल तुम्ही, तिथे काय असतात, सेल्समन असतात, एक पोलाईट मॅनरने तुमच्याशी काय करत असतात, ते वागत असतात. ओके, सो त्याच्यामुळे काय होतं, त्या फर्मचा जो काही सेल आहे, एक सेल्समन जर चांगला असेल त्या दुकानामधला तर जास्तीत जास्त कस्टमर येतात. ओके, त्या फर्ममध्ये, कोणत्याही मेडिकलमध्ये, आणि मग ऑफकोर्स त्या फर्मचा सेल आहे तो इन्क्रीज होतो. ओके, सो सक्सेसफुल सेल्समन शुड हॅव फॉलोइंग क्वालिटीज. सो इन दॅट नंबर 1 इज पर्सनल क्वालिटीज, देन सेकंड मेंटल क्वालिटीज. ओके, पर्सनल म्हणजे काय, तर एक त्याचं व्यक्तिमत्व जे आहे ते. देन मेंटल क्वालिटीज, मानसिकदृष्ट्या त्याच्याकडे काय काय गुण असले पाहिजेत. देन सोशल क्वालिटीज म्हणजे लोकांसोबत वावरताना त्याने कसं वावरलं पाहिजे. आणि वोकेशनल स्किल्स म्हणजे काय, प्रॅक्टिकल स्किल्स, ट्रेनिंग स्किल त्याच्याकडे काय असली पाहिजे. सो इन दॅट वी विल सी नंबर 1 पर्सनल क्वालिटीज. सो आता पर्सनल क्वालिटीज, ही शुड हॅव गुड पर्सनॅलिटी, अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी. A good salesman must have an attractive personality. He should have a pleasing and charming personality, good habits, well dressed, fine way of presenting himself and polite way of addressing others. म्हणजे काय, एक चांगल्या प्रकारची चार्मिंग पर्सनॅलिटी त्याच्याकडे असली पाहिजे. त्याच्यानंतर एक चांगल्या प्रकारचा ड्रेसअप त्याने केलेला असला पाहिजे. आता तुम्ही डीमार्टमध्ये बघितलं असेल तर एक त्याचे सेल्समन असतात, त्यांना खूप एक चांगल्या प्रकारचं युनिफॉर्म असतात. देन आपले मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ज असतात, म्हणजे MR आहेत, ही इज ऑल्सो सेल्समन. MRसुद्धा सेल्समन येतात. तर MRना जर तुम्ही कधी बघितलं असेल तर चांगल्या प्रकारचं फॉर्मल वेअर, ओके, फॉर्मल वेअर्स, त्याच्यानंतर इनिंग ऑफ शर्ट्स, देन टाय त्यांनी लावलेला असतो. सो अशा प्रकारे त्यांनी वेल ड्रेस केलेला असतो. अँड he should have fine way of presenting himself. Then he must possesses good health and sound physique. म्हणजे काय, तर चांगल्या प्रकारची प्रकृती, आरोग्य हे त्यांच्याकडे असलं पाहिजे. बिकॉज सेल्समन फिजिकली फिट असला पाहिजे. ही शुड नॉट हॅव हँडिकॅप, ओके, लाईक स्टॅमरिंग अँड लिम्पिंग और एनी अदर काइंड ऑफ फिजिकल हँडिकॅप, अपंग वगैरे असा सेल्समन असता कामा नाही आहे. कारण सेल्समनने कशी फास्ट सर्व्हिस द्यायची असते कस्टमर्सना. ओके, अँड काही सेल्समन्स असतात की त्यांच्या फील्डमध्ये ट्रॅव्हलिंग असतं, जसं की आपलं फील्ड आहे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, तर ट्रॅव्हलिंग आहे त्याच्यामध्ये. एक ह्या डॉक्टरला व्हिजिट दिली, नंतर एक पुढे जाऊन दुसऱ्या डॉक्टर्सना व्हिजिट करायची आहे. देन मेडिकलमध्ये जाऊनसुद्धा त्यांना व्हिजिट करायची असते, किती सेल झाला आहे, डॉक्टर तो प्रॉडक्ट लिहत आहेत का नाही हे चेक करायचं असतं त्यांना. ओके, सो for that he should have good health and sound physique. He should be fit. Then he should have a good stamina, okay, to work hard over a long period of time. वर काम करण्यासाठी त्यांच्याकडे खूप चांगल्या प्रकारचा स्टॅमिना असला पाहिजे. अँड मस्ट नॉट गेट एक्झॉस्टेड व्हेरी सून, म्हणजे लगेच कंटाळणारे असे नसले पाहिजेत सेल्समन. म्हणजे लॉंग टाईमपर्यंत काम करण्याची ॲबिलिटी आहे ही त्यांच्यामध्ये असली पाहिजे. देन ही शुड हॅव अ क्लिअर व्हॉईस. म्हणजे काय, क्लिअर व्हॉईस, क्लिअर आवाज असला पाहिजे. म्हणजे मी जे काही बोलते ते समोरच्या कस्टमरला समजलं पाहिजे, ऐकू गेलं पाहिजे. अँड हिज टोन ऑफ स्पीकिंग शुड बी नॅचरल. जो टोन असतो, बोलण्याचा जो टोन आपण म्हणतो तो नॅचरल असला पाहिजे. ओके, कसं तरी आपलं जसं म्हणजे ओव्हर ॲक्टिंग करतो आहे किंवा काहीतरी आपलं बोलायचं म्हणून बोलतो आहे, अशा प्रकारे बोललं नाही गेलं पाहिजे. ओके, then he should also be well dressed because it adds to his charm. त्याने एक चांगल्या प्रकारचा म्हणजे जसं ड्रेसिंग सेन्स आहे तो चांगल्या प्रकारचा असला पाहिजे. बिकॉज इट इज ॲडिंग चार्म टू हिज पर्सनॅलिटी. म्हणजे काय, चार्म म्हणजे काय, तर त्याच्या पर्सनॅलिटीला एक 4 चांद लावणं असं म्हटलं जातं. सो ही शुड बी
वेल ड्रेस, चांगल्या प्रकारचे ड्रेसअप त्याने केलेला असला पाहिजे की जेणेकरून कस्टमर्स अट्रॅक्टिव्ह होतील आणि एक त्याचा एक एकंदर लुक बघून स्टँडर्ड लुक आहे, जसं की आपण डीमार्टमध्ये बघतो की सगळे जे सेल्समन्स असतात त्याने एक प्रकारचा तो ॲप्रन आहे तो घातलेला असतो. सो दॅट इज लाईक दॅट ओनली. सो दीज आर द पर्सनल क्वालिटीज दॅट शुड हॅव. देन नेक्स्ट इज मेंटल क्वालिटीज. मेंटल क्वालिटीज म्हणजे काय, तर त्याने मेंटली मानसिकदृष्ट्या काय काय क्वालिटीज असल्या पाहिजेत ते आपल्याला आता बघायचं आहे. सो इन दॅट गुड सेल्समन शूड पजेस ए साऊंड मेमरी. त्या सेल्समनला काय पाहिजे तर शार्प मेमरी असली पाहिजे. बिकॉज सी शार्प मेमरी ही शूड बी ॲबल टू रेकॉग्नाइज हिज कस्टमर्स इवन इफ ही मीट्स देम आफ्टर अ लाँग टाईम. म्हणजे काय तर कस्टमर माझ्याकडे आज येऊन गेला, 1 जानेवारीला येऊन गेला आणि सेम कस्टमर परत 15 जानेवारीला आला, तर तो कस्टमर माझ्याकडे अगोदर येऊन गेला होता हे मला म्हणजे खूप कस्टमर्स येत असतात जनरली फार्मसीमध्ये. इट्स नॉट ॲन इझी, प्रत्येक कस्टमर्सला लक्षात ठेवणं इट्स नॉट ॲन इझी वर्क. बट सी ही शूड हॅव साऊंड मेमरी, शार्प मेमरी. आणि काही केसेस असतात अशामध्ये की सबस्टिट्यूट काय दिलं होतं, डॉक्टर अटॅच मेडिकल्स असतात काही. सो एखादा प्रॉडक्ट हा त्यावेळी नव्हता तर त्याच्यासाठी आपण काय करतो, काही वेळेला समजत नसतं आपल्याला प्रिस्क्रिप्शनवर काय लिहिलं आहे. सो दॅट टाईम डॉक्टरांना फोन करून विचारलं जातं की हा ब्रँड माझ्याकडे नाही आहे तर मी कोणतं सिरप देऊ, त्याच्यासाठी सबस्टिट्यूट काय देऊ. सो सेम ते लक्षात असलं पाहिजे की डॉक्टरांनी तेव्हा सबस्टिट्यूट काय द्यायला सांगितलं होतं आणि आता परत तशाच प्रकारचं प्रिस्क्रिप्शन आता माझ्याकडे आलं आहे तर काय सबस्टिट्यूट द्यायचं हे लक्षात असलं पाहिजे. सो त्याच्यासाठी ही शूड पजेस ए साऊंड मेमरी. Then presence of mind, alertness. Okay, he should be very alert and should quickly respond to any queries made by the other party. Then imagination and foresightedness म्हणजे काय तर दूरदृष्टिकोन. Then sound judgment म्हणजे काय तर जो कोणी कस्टमर आला आहे सो त्याला ओळखता आलं पाहिजे की ह्या कस्टमर्सला नेमकं काय हवं आहे. अँड इनिशिएटिव्ह. सो सी ही शूड बी इमॅजिनेटिव्ह अँड हेल्पफुल इन हँडलिंग द अनरिस्पॉन्सिव्ह कस्टमर्स. काही कस्टमर्स खूप क्वेश्चन विचारत असतात किंवा असं पण सिच्युएशन असते की कस्टमर्सना स्वतःला त्या प्रॉडक्टचं नाव माहिती नसतं, ते एक्सप्लेन करत असतात काहीतरी. म्हणजे सपोज आता अँटॅसिड घ्यायला आलं कोणीतरी तर ही पिंक कलरची समजा डायजिन सिरप असेल किंवा जेलोसिल असेल, पिंक कलरची बॉटल आहे. देन ते कस्टमर काय बोलतात ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. किंवा काय काय कस्टमर सांगतात की नाही मी गेल्या वेळी इथून एक औषधाची बाटली नेली होती 50 रुपयाची, 50 रुपीजची ती बॉटल होती. सो दॅट टाईम ओके ह्या ज्या क्वालिटीज आहेत प्रेझन्स ऑफ माइंड, अलर्टनेस, इमॅजिनेटिव्ह, टॅक्टफुलनेस ह्या असल्या पाहिजेत. आणि काय जो कस्टमर जो काही क्वेश्चन विचारेल त्याचं आन्सर आहे ते करता आलं पाहिजे त्या सेल्समनला. ही शूड बी इंटेलिजंट इनफ टू अंडरस्टँड द नेचर अँड रिक्वायरमेंट्स ऑफ पोटेन्शियल बायर्स. आता पोटेन्शियल बायर्स म्हणजे काय, हू इज द पोटेन्शियल बायर्स, कस्टमर्स. ओके जे आहेत ते कोण आहेत तर पोटेन्शियल बायर्स असतात. सो तो काय असला पाहिजे, इंटेलिजंट असला पाहिजे, हुशार असला पाहिजे की त्याला समजलं पाहिजे की ह्याला नक्की काय हवं आहे, कशा प्रकारचं ह्याला फॉर्म्युलेशन हवं आहे, नक्की काय हवं आहे हे समजलं पाहिजे. देन ही मस्ट हॅव द इमॅजिनेशन टू लुक ॲट थिंग्स फ्रॉम द व्ह्यू पॉईंट ऑफ द कस्टमर. म्हणजे काय तर कस्टमर्सच्या जागी राहून विचार केला पाहिजे की काय पाहिजे त्या कस्टमर्सला. ओके सो त्याच्यासाठी ही शूड हॅव थरो नॉलेज ऑफ द प्रॉडक्ट. त्या प्रॉडक्टबद्दल त्याला पूर्णपणे नॉलेज असलं पाहिजे. ही शूड नो द एक्झॅक्ट कंपोजिशन, युजेस अँड प्राईस ऑफ दॅट प्रॉडक्ट. तो जो कोणी प्रॉडक्ट आहे त्याचं युजेस काय आहे, त्याची प्राईस काय आहे, त्याचं कंपोजिशन काय आहे हे त्याला सगळं माहिती असलं पाहिजे. ही शूड हॅव नॉलेज रिगार्डिंग इट्स मॅन्युफॅक्चरर. त्या मॅन्युफॅक्चररचं सुद्धा नाव माहिती असलं पाहिजे. असे जे काही स्टँडर्ड्स ब्रँड्स आहेत, सिप्ला लाईक दॅट. ओके आपण सांगितलं हे सिप्ला कंपनीचं खूप चांगलं
चांगल्या कंपनीचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. देन कन्व्हिन्स करता आलं पाहिजे आपल्याला कस्टमर्सना. आपण बोलतो ना पर्सुएसिव्ह अँड कन्व्हिन्सिंग. पर्सुएट करणं म्हणजे काय तर खात्री पटवून देणं, ओके, मन वळवणं त्या कस्टमर्सचं ते प्रॉडक्ट घेण्यासाठी. सो सेल्समन ही शुड बी ॲबल टू पर्सुएड म्हणजे काय, त्याला मन वळवता आलं पाहिजे. अँड कन्व्हिन्स द बायर रिगार्डिंग द युजफुलनेस ऑफ द प्रॉडक्ट अँड ही शुड हेल्प द कस्टमर्स फॉर द सिलेक्शन ऑफ द प्रॉडक्ट दॅट इज बेस्ट सुटेड टू देअर नीड्स. म्हणजे समजा तुम्ही एखाद्या कापड दुकानामध्ये गेलात, क्लॉथ सेंटरमध्ये गेलात, तुम्हाला ड्रेस घ्यायचा असेल, सो तिथे असणारे सेल्समन आहे ते तुम्हाला सांगतात की नाही हा कलर आहे ना, हा कलर तुला खूप छान दिसेल, तुम्ही हा कलर घ्या, ओके. सो हा कापड तुम्हाला खूप लूज होईल, तुम्ही ही साईज घ्या, लार्ज साईज घ्या, मीडियम साईज घ्या, मीडियम साईज तुम्हाला व्यवस्थित बसेल, स्मॉल साईज तुम्हाला व्यवस्थित बसेल, ओके. हा कलर तुम्हाला खूप चांगला बसेल. अशा प्रकारे ते काय करत असतात तर कस्टमर्सना हेल्प करत असतात, ओके. सो समटाईम्स काही वेळेला काय होतं, इवन आफ्टर लॉट ऑफ पर्सुएशन अँड कन्व्हिन्सिंग द कस्टमर्स डू नॉट बाय एनिथिंग. म्हणजे काही कस्टमर काय येतात, फक्त दुकानात येतात का सेल्समनला खूप सारे प्रश्न विचारतात आणि घेत तर काहीच नाही. सो दे डू दे मियरली वेस्ट लॉट ऑफ टाईम and of the salesman asking for more and more variety of products, okay. So in such cases अशा वेळेला सेल्समन शुड नॉट लॉस हिज टेम्पर, ओके. अशा वेळेला कस्टमर्सने जो कोण आहे सेल्समन आहे, ही शुड नॉट लॉस हिज टेम्पर. त्याने काय म्हणतो त्याचा जो पेशन्स आहे तो घालवता कामा नाही आहे. रॅदर दॅन ही शुड ट्राय टू सॅटिस्फाय देम. तर कस्टमर्सनी जरी मोर व्हरायटी ऑफ प्रॉडक्ट्सची डिमांड केली तरी त्यांना कसं सॅटिस्फाय करता येईल ह्याच्यासाठी त्याने प्रयत्न केले पाहिजेत. आणि in certain cases what happen, customer raises the objections about the product, okay, because they had the impression in their mind, काय असतं त्यांच्या माइंडमध्ये, दॅट प्रॉडक्ट ऑफ सम अदर मॅन्युफॅक्चरर इज बेटर दॅन युअर्स. म्हणजे काय, माझे सिप्ला कंपनीचे प्रॉडक्ट आहेत, बट त्यांच्या माइंडमध्ये काय असतं की सिप्लापेक्षा लुपिनचे प्रॉडक्ट खूप चांगले आहेत. सो अशा केसमध्ये व्हॉट यू शुड डू, अशा केसमध्ये ही शुड ॲबल टू आन्सर द क्वेश्चन्स राईज बाय द कस्टमर अँड शुड बी ॲबल टू सॅटिस्फाय हिम अँड कन्व्हिन्स देम. सो त्याच्यामध्ये आपला प्रॉडक्ट कसा सुपेरियर आहे जास्तीत जास्त त्यांच्या प्रॉडक्टपेक्षा, आपल्या प्रॉडक्टची क्वालिटी कशी चांगली आहे, क्वांटिटी किती चांगली आहे, देन आपली सर्विस कशी फास्ट आहे, आपले रिझल्ट्स कसे चांगले आहेत, हे त्याने सांगितलं पाहिजे. ह्या काय आहेत तर मेंटल क्वालिटीज आहेत. कोणत्या मेंटल क्वालिटीज, साऊंड मेमरी, प्रेझन्स ऑफ माइंड, इमॅजिनेशन, देन foresighted, sound judgment and initiative. Then he should be intelligent. Then say second and third point सेमच आहेत थोडे, दॅट इज रिक्वायरमेंट्स ऑफ पोटेन्शियल बायर आहे त्याच्यामध्ये, म्हणजे त्याला अंडरस्टँड केलं पाहिजेत असं आहे सेकंड पॉईंटमध्ये. आणि थर्ड पॉईंटमध्ये काय आहे की त्याने कस्टमरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने कल्पना केली पाहिजे. ही मस्ट हॅव इमॅजिनेशन टू लुक ॲट द थिंग्स फ्रॉम द व्ह्यू पॉईंट ऑफ कस्टमर पॉईंट ऑफ व्ह्यूने त्याने बघितलं पाहिजे. दीज आर द मेंटल क्वालिटीज. देन नेक्स्ट इज द सोशल क्वालिटीज. आता सोशल क्वालिटीज म्हणजे काय, सोशल क्वालिटीज काय, सोशल आपण कशाला बोलतो तर ह्युमन इज व्हॉट, ह्युमन इज अ सोशल ॲनिमल असं म्हटलं जातं. म्हणजे काय, आपण सगळे सोशली म्हणजे आपण लोकांशी कनेक्टेड असलं पाहिजे, आपल्याला लोकांशी बोलता आलं पाहिजे, ओके. काही मीन्स सम केसेस असं नाही आहे आपण फक्त तोंड बंद करून राहायचं, काहीच बोलायचं नाही, असं असता कामा नाही आहे. जर तुम्ही सेल्समन आहात, तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा बिझनेस करायचा आहे, उद्या पुढे जाऊन तुम्हाला जॉब करायचा आहे, देन तुमचं इन्क्रिमेंट झालं पाहिजे, तुमची खूप ग्रोथ झाली पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल, ओके, देन यू शुड बी सोशली कनेक्टेड विथ द पीपल. तुम्ही लोकांशी बोललं पाहिजे. सो इन दॅट सी सोशल क्वालिटीज, a good salesman must have a liking for people and the ability to mix with them. म्हणजे काय, चांगल्या सेल्समनमध्ये काय क्वालिटीज असल्या पाहिजेत
ही शुड हॅव लाइकिंग फॉर पीपल, म्हणजे लोकांसोबत त्याला राहायला आवडलं पाहिजे, लोकांसोबत मिक्स होता आलं पाहिजे, ॲबिलिटी टू मिक्स विथ देम, लोकांसोबत मिक्स होता आलं पाहिजे त्याला. देन ही मस्ट नॉट बी शाय अँड ऑफ रिझर्वड नेचर. ही मस्ट नॉट बी शाय म्हणजे काय, तर तो जो कोणी सेल्समन आहे तो लाजाळू असता कामा नाही आहे. म्हणजे कस्टमर्सशी कसं बोलू मी, देन माझा आता हा प्रॉडक्ट आहे, हा माझा प्रॉडक्ट खूप चांगला आहे, याचे रिझल्ट्स खूप चांगले आहेत, पण मी आता कस्टमर्सना सांगूच कसं, मला लाज वाटते, मला बोलूच कसं, मला ऑकवर्ड फिलिंग होतं आहे, असं असता कामा नाही आहे. असं जर क्वालिटीज तुमच्याकडे असतील तर तुम्ही आयुष्यात कधीच पुढे जाणार नाही. सो ही मस्ट नॉट बी शाय अँड ऑफ रिझर्वड नेचर. म्हणजे रिझर्वड नेचर म्हणजे कसं, तर असा स्वभाव जो आपण बोलतो, आखडू स्वभाव वगैरे बोलतो आपण, तसं असता कामा नाही आहे. ओके, मीन्स खुल्या मनाचा असला पाहिजे. देन ही शुड बी सिन्सिअर, डिपेंडेबल, कोऑपरेटिव्ह अँड ऑनेस्ट. म्हणजे काय, सिन्सिअर ऑफकोर्स असला पाहिजे, डिपेंडेबल, कोऑपरेटिव्ह, सहकार्य करणारा, प्रामाणिक असला पाहिजे, प्रामाणिक. देन ही शुड हॅव पेशन्स टू लिसन टू हिज कस्टमर्स. म्हणजे काय, तर त्याच्याकडे पेशन्स असले पाहिजेत कस्टमर्सना ऐकण्याचे. कस्टमर्स अगोदर केअरफुली, हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आणि जे तुम्हाला प्रॅक्टिकल, म्हणजे जेव्हा तुम्ही मेडिकलमध्ये जॉब कराल, कुठेही तुम्ही जॉब कराल, ओके, तुम्ही स्वतःचं फार्मसी ओपन कराल, तेव्हा तुम्हाला माहिती असलं पाहिजे काय, तर कस्टमर्स काय म्हणत आहेत ते तुम्ही ऐकलं पाहिजे नीट. ओके, आधी कस्टमर्सला काय हवं आहे, दॅट यू शुड लिसन टू हिज कस्टमर अँड रिमूव्ह देअर ऑब्जेक्शन्स. म्हणजे काय, तर त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते तुम्ही रिमूव्ह केले असले पाहिजेत. म्हणजे त्यांना जे जे काही अडचणी असतील त्या प्रॉडक्टबद्दल, हा प्रॉडक्ट कसा वापरायचा हे समजत नसेल, दॅट यू शुड बी रिमूव्ह. ऑब्जेक्शन्स किंवा काही ऑब्जेक्शन्स असतात. म्हणजे काय, तर समजा आता लुलिकोनाझोल लोशन आहे मॅक्लॉइड्स कंपनीचं, ओके, लुलीमॅक लोशन असेल, बट आता तुमच्याकडे ते लुलिकोनाझोल लोशन नाही आहे, तुमच्याकडे दुसरा प्रॉडक्ट आहे, समजा दुसरं कुठलं तरी आहे तुमच्याकडे लुलिकोनाझोलसारखं दुसरं, लिफॉर्टचं समजा आहे, लुलिफॉर्ट लोशन आहे लिफॉर्ट कंपनीचं. देन दॅट टाईम मग तुम्ही सांगितलं पाहिजे की हे सेम लुलिकोनाझोलसारखं सेम लोशन आहे आणि फक्त त्याची कंपनी जरी वेगळी असली तरी आतमधलं हे सेम आहे कंटेंट ह्याचं आणि स्किन इन्फेक्शनसाठी युजफुल आहे. अशा प्रकारे तुम्ही त्यांचे जे काही ऑब्जेक्शन्स असतील ते रिमूव्ह केले पाहिजेत. देन ही शुड ऑलवेज बी पोलाईट अँड कॉर्टियस वाईल डीलिंग विथ हिज कस्टमर. कस्टमरशी बोलताना त्याने अतिशय नम्रपणे आणि आदरपूर्वक बोललं पाहिजे, म्हणजे वागलं पाहिजे कस्टमर्ससोबत. देन ही मस्ट हेल्प द कस्टमर्स इन सिलेक्टिंग द राईट टाईप ऑफ गुड्स. त्याने कस्टमर्सना काय केले पाहिजे, मदत केली पाहिजे. कशासाठी मदत केली पाहिजे, तर राईट टाईप ऑफ गुड्स. राईट टाईप ऑफ गुड्स म्हणजे काय, तर योग्य त्या वस्तू सिलेक्ट करण्यासाठी मदत केली पाहिजे. सो हिअर सिलेक्टिंग राईट टाईप ऑफ गुड म्हणजे जसं की क्लोथिंगमध्ये मी सांगितलं, तुम्हाला ते सांगतात की नो यू टेक दिस वन, दिस स्मॉल साईज विल बी परफेक्ट टू यू, दिस लार्ज साईज विल बी परफेक्ट टू यू. ओके, सो लाईक दॅट ओनली ही मस्ट हेल्प टू द कस्टमर. दीज आर द सोशल क्वालिटीज. ह्या काय आहेत, तर सोशल क्वालिटीज आहेत त्या सेल्समनकडे असल्या पाहिजेत. ओके, काय काय आहेत सेल्समन सोशल क्वालिटीज. ही शुड ॲबल टू डील विथ ऑल टाईप्स ऑफ पीपल्स, देअर नेचर. देन ही शुड बी ऑनेस्ट अँड लॉयल. ही शुड हॅव साऊंड कॅरेक्टर. ही शुड नॉट बी शाय अँड ऑफ रिझर्वड नेचर. सिन्सिअर, डिपेंडेबल, कोऑपरेटिव्ह, ऑनेस्ट. देन त्याच्याकडे पेशन्स असले पाहिजेत. देन त्याने पोलाईट, नम्रपणे वागलं पाहिजे अँड कस्टमर्सना हेल्प केली पाहिजे की राईट टाईप ऑफ गुड सिलेक्ट करण्यासाठी. आणि काही वेळेला काय होतं की बायर्स असतात, कस्टमर्स असतात, त्यांचं काय होतं, कन्फ्युजन होतं, काय घेऊ मी, हा प्रॉडक्ट घेऊ, हा प्रॉडक्ट घेऊ, हा कलरचा ड्रेस घेऊ, तो कलरचा ड्रेस घेऊ, का सगळेच ड्रेस घेऊ असं काय होत असतं, तर कन्फ्युजन होत असतो. सो दॅट टाईम ही शुल्ड त्यांनी त्या सेल्समनने हेल्प केली पाहिजे फॉर सिलेक्टिंग राईट टाईप ऑफ गुड्स. सो दीज आर द सोशल क्वालिटीज. देन नेक्स्ट इज द व्होकेशनल स्किल्स. नाव सी
वॉट वोकेशनल स्किल्स म्हणजे काय तर दी वोकेशनल स्किल्स मीन्स दीज आर द प्रॅक्टिकल स्किल्स ओके दॅट हेल्प्स अ पर्सन टू बिकम मास्टर दॅट इज टू बिकम अ सक्सेसफुल इन देअर ट्रेड म्हणजे काय तर व्यापार और जॉब त्याला व्होकेशनल स्किल्स असं म्हणतात की व्होकेशनल स्किल्स म्हणजे काय ही अशी प्रॅक्टिकल स्किल्स आहेत की जे त्या म्हणजे पर्सनला सेल्समनला एक सक्सेसफुल होण्यासाठी त्याच्या जॉबमध्ये ट्रेडमध्ये हेल्प करत असतात ओके सो सी नाऊ गुड सेल्समन मस्ट हॅव स्पेशलाइज नॉलेज ऑफ सेलिंग टेक्निक्स सेलिंगच्या ज्या ज्या काही टेक्निक्स आहेत त्याच्याबद्दल त्या सेल्समनला नॉलेज असलं पाहिजे सो मग हे जे सेलिंगच्या टेक्निक्स आहेत सो बाय कोचिंग ट्रेनिंग और लर्न बाय एक्सपिरियन्सिंग त्याला त्याचं नॉलेज आहे ते होत असतं सो मग त्याला प्रॉडक्टबद्दल पूर्ण नॉलेज असलं पाहिजे सो त्याच्यासाठी त्याने डिफरंट लिटरेचर्स वाचली असली पाहिजेत आणि जो प्रॉडक्ट विकतो आहे त्याला सबस्टिट्यूट मार्केटमध्ये कोणता ब्रँड अवेलेबल आहे सो आणि आपलं प्रॉडक्ट दुसऱ्या प्रॉडक्टपेक्षा कसं सुपेरियर आहे ते त्याने सांगितलं पाहिजे ओके मीन्स आपल्या प्रॉडक्टची सर्विस किती फास्ट मिळते क्वांटिटी किती जास्त आहे ह्या अशा सेलिंग टेक्निक्स आहेत ते त्याला माहिती असलं पाहिजे देन ही शुड हॅव थरो नॉलेज राईट ओके थरो नॉलेज ऑफ द प्रॉडक्ट्स कस्टमर अँड कॉम्पिटेटिव्ह प्रॉडक्ट्स ऑलरेडी अवेलेबल इन द मार्केट आता कॉम्पिटेटिव्ह प्रॉडक्ट म्हणजे काय कटथोट कॉम्पिटिशन असते मी सांगितलं तसं मी आज एक हर्बल क्रीम तयार केली बट माझ्यासोबत अजून 10 कंपन्या असतात त्यांनीसुद्धा सेम माझ्यासारखीच हर्बल क्रीम तयार केलेली असते सो अशा केसमध्ये ओके माझ्यासोबत अजून 10 कॉम्पिटिटर आहेत बट मला माझा सेल काय करायचा आहे इन्क्रीज करायचं आहे सो अशा केसमध्ये मी एक खूप चांगल्या प्रकारच्या टेक्निक्स वापरल्या पाहिजेत जसे की ह्या सेलिंगच्या ज्या मेथड बघितल्या आपण ओके सेलिंग टेक्निक्स बघितल्या वेगवेगळ्या कुपन्स अँड ऑल फेअर्स एक्झिबिशन्स अँड अलॉंग विथ दॅट इट मस्ट आय शुड मेंटेन द क्वालिटीसुद्धा मी मेंटेन केलेली असली पाहिजे ओके सो सी त्याच्यामुळे काय माझ्याकडे पूर्णपणे नॉलेज असलं पाहिजे देन कस्टमर्स म्हणजे कुठल्या कुठल्या भागातले कस्टमर्स काय वापरतात त्यांच्या गरजा काय आहेत त्यांना काय लागतं हे सुद्धा माहिती पाहिजे अँड कॉम्पिटेटिव्ह प्रोडक्ट्स माझ्यासोबत अजून 10 प्रॉडक्ट कोणते आहेत मार्केटमध्ये आणि कम्पेअर टू दॅट हाऊ माय प्रॉडक्ट इज सुपेरियर दॅट ऑल्सो शुड ते मला रिप्रेझेंट करता आलं पाहिजे सो सच नॉलेज इज इसेन्शियल टू हँडल ऑब्जेक्शन्स ऑफ द कस्टमर्स ओके मग हे जर काय माहिती आहे हे जर सगळं माझ्याकडे नॉलेज असेल म्हणजे माझ्या प्रॉडक्टचा यूज माझ्या प्रॉडक्टमधलं कंपोजिशन त्याची MRP किती ग्रॅम आहे क्वांटिटी किती आहे हे जर सगळं माहिती असेल देन हे कशासाठी उपयोगी पडतं तर कस्टमर्सना कन्व्हिन्स करण्यासाठी ओके त्यांचे जे काही ऑब्जेक्शन्स म्हणजे कस्टमर बोलतात की हां हे जे तुम्ही क्रीम बनवलं आहे मॅडम इट्स ओके बट आता ह्याच्यापेक्षा हे पण असंच क्रीम आहे चांगलं आहे सो त्या टाईम मग मला सांगता आलं पाहिजे की माझ्या प्रॉडक्टमध्ये हे सगळे आयुर्वेदिक आता मी जर हर्बल बनवलं आहे सो हे आयुर्वेदिक सगळं कॉम्पोजिशन आहे आणि माझं प्रॉडक्ट खूप सुपेरियर आहे हे सांगता आलं पाहिजे ओके दिस नॉलेज इज इसेन्शियल टू हँडल ऑब्जेक्शन्स ऑफ कस्टमर्स म्हणजे कस्टमर्सना ऑब्जेक्शन्स असतील म्हणजे काय कस्टमर्सना काही हेवे दावे असतील त्याच्यासाठी अँड ऑल्सो फॉर कन्व्हिन्सिंग देम टू बाय द प्रॉडक्ट आणि त्यांना ऑफकोर्स कन्व्हिन्स करण्यासाठी म्हणजे काय प्रवृत्त करण्यासाठी त्यांना हा प्रॉडक्ट त्यांनी विकत घ्यावा यासाठी प्रवृत्त करायला हे नॉलेज उपयोगी पडत असतं व्होकेशनल स्किल म्हणजे काय आता समजा उद्या तुम्ही मेडिकलमध्ये एखादं काम कराल सो आता फॉर एक्झाम्पल मे बी तुम्ही आय थिंक अँटीफंगल शिकलात तुम्ही केमिस्ट्रीमध्ये क्लोट्रिमाझोल निओमायसिन बेक्लोमिथासोन हे अँटीफंगल एजंट्स आहेत सो तुम्हाला उद्या एखाद्या तुम्ही मेडिकलमध्ये आहात आणि कस्टमर्सने विचारलं की हे कशासाठी वापरतात तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की हे फंगल इन्फेक्शनसाठी स्किन इन्फेक्शन जे तुम्हाला झालं आहे फंगल इन्फेक्शन त्याच्यासाठी हे वापरतात ओके सो मग हे तुमच्याकडे नॉलेज असणं ह्याला व्होकेशनल स्किल बोलतात म्हणजे काय समजा क्लोट्रिमाझोल आहे लुलिकोनाझोल आहे बट तुम्ही आता SYमध्ये त्याचा स्टडी केलेला असतो की हे अँटीफंगल आहे तो तुम्हाला सांगता येतं लाईक अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्ज असतात लाईक टेल्मिसार्टान ओके ॲम्लोडिपिन
हे काय आहेत, अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणजे ब्लड प्रेशरसाठी वापरले जाणारे ड्रग आहेत. सो जेव्हा तुम्हाला एखाद्या कस्टमर्सने विचारलं की ही गोळी कशासाठी आहे, देन तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. मग त्याला व्होकेशनल स्किल्स असं म्हणतात. ओके, प्रॅक्टिकल स्किल्स बोलतात त्याला. ओके, सो दीज आर द क्वालिटीज ऑफ सेल्समन. ह्या काय आहेत, सेल्समनच्या क्वालिटीज आहेत. कोणत्या कोणत्या क्वालिटीज बघितल्या आपण, पर्सनल क्वालिटीज. ओके, लाईक अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी, गुड हेल्थ, फिजिकली फिट, क्लिअर व्हॉइस, वेल ड्रेस. मेंटल क्वालिटीज आपण बघितल्या. देन सोशल क्वालिटीज बघितल्या. ही शुड नॉट बी शाय, ही शुड हॅव पेशन्स, सिन्सिअर, डिपेंडेबल, कोऑपरेटिव्ह अँड हॉनेस्ट, पोलाइट. देन vocational skills we had seen. Okay, and we had seen about what is salesman. Then types of salesman, manufacturer salesman, then second wholesaler salesman and retailer salesman. So manufacturer salesman, they deal limited number of products and they work for manufacturer only, and they go through the different distributors, wholesaler, and collect bulk orders from them and pass them to the manufacturer. Then we had seen wholesaler salesman. So they work for wholesaler, they deal with retailer, and they are outdoor आहेत आणि indoor असे आहेत त्याच्यामध्ये. Then retailer salesman, and we had seen qualities. Okay, so now we will stop over here. जर आजच्या लेक्चरमध्ये काही डिफिकल्टी असेल कोणाला तर विचारू शकता. ओके, थँक्यू.